नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही नानांसाठी त्यांच्या रूममध्ये येण्यासाठी नाटक करून दूध घेऊन येते. कारण रूममधून तिला ज्या किल्ल्या कुठे ठेवलेल्या आहे या शोधायच्या असतात. तेव्हा त्याच वेळेस तिथे सुमित्रा तिला दिसत नाही. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की बरं झालं आई येथे यावेळी नाही, कारण किल्ल्या तरी मला व्यवस्थित शोधता येईल. तेव्हा ऐश्वर्या नानांजवळ येते आणि नानांच्या उशीखाली ती हिसकावून अशी किल्ल्या शोधत असते. परंतु वैतागून तेथे तिला काही त्या किल्ल्या सापडत नाही आणि ती जवळ शोकेश असते तेथे येते आणि त्यावर ती जो फोटो असतो, सुमित्रा दररोज आपल्या चारही मुलांचा एकत्रितला फोटो दररोज उठण्या अगोदर बघत असते. डोळे न उघडता तर तो फोटो तेथे ठेवलेला असतो आणि ज्या किल्ल्या असतात त्या किल्ल्यासुद्धा त्या जवळच असतात त्याच्या पाठीमागे. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम रागाने त्या फोटोकडे पाहत असते आणि रागाने परत तो फोटो पालथा घालते. तेव्हा मात्र तिच्या लक्ष देते की ह्या फोटो मागे त्या चाव्या आहेत म्हणून. तेव्हा ऐश्वर्या घाईने त्या किल्ल्या उचलते आणि लगेच त्या किल्ल्याकडे बघून खूप खुश होत असते, कारण शेवटी किल्ल्या तिला सापडलेल्या असतात. आणि घाईने लगेच कपाट उघडण्यासाठी येते, परंतु त्यातील काही किल्ल्या त्या कपाटाला येत नसतात. म्हणून वैतागून दुसरी किल्ली ती लावते. तेव्हा लगेच कपाट उघडते. तेव्हा ऐश्वर्याला खूप आनंद होतो आणि ऐश्वर्या कपाट उघडून लगेच मृत्यूपत्राची फाईल ती शोधत असते आणि एवढ्या फाईलमध्ये तिला शेवटी ती मृत्यूपत्राची कागदपत्र असलेली फाईल मिळते. तेव्हा लगेच ते डॉक्युमेंट्स घेऊन ती लगेच त्याचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढते. तेव्हा ऐश्वर्या प्रत्येक एक कागदाचा तो फोटो काढत असते आणि त्याच वेळी सुमित्रा ही आपल्या रूममध्ये यायला निघलेली असते. तेव्हा ऐश्वर्या घाईने ते फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि परत ते कागदपत्र त्या फाईलमध्ये घालून ती फाईल परत कपाटात ठेवून देते आणि कपाट पुन्हा ती चावी घेऊन ती लॉक करायला घेणार तोच लगेच सुमित्रा आतमध्ये आलेली आहे ही तिच्या लक्षात येते. कारण जेव्हा सुमित्रा दरवाजा उघडते तेव्हा लगेच जानकी ही आईला आवाज देते. तर सुमित्रा म्हणते की काय ग जानकी. तेव्हा ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो, कारण सुमित्रा ही परत दरवाजात येते आणि जानकीने आवाज दिल्यामुळे ती मागे जाते. तोपर्यंत ऐश्वर्या मात्र सर्व काही व्यवस्थित करून कपाट पुन्हा लॉक करून व्यवस्थित ठेवते. तेव्हा जानकी ही सुमित्राचे औषध घेऊन आलेली असते. जानकी ही सुमित्राला म्हणते की आई अहो तुमच्या ह्या विसरण्याचं काय करायचं, तुमची औषध घ्यायची राहिली. तेव्हा सुमित्रा डोक्याला हात लावते की खरंच अगं जानकी, खरंच औषध घेण्यासाठी मी विसरलेच होते. तेव्हा जानकी म्हणते की अहो आई नानांची काळजी घेता घेता स्वतःकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नका. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मी जरी कितीही दुर्लक्ष केलं माझ्या तब्येतीकडे तरी तू मात्र आहेस ना माझी काळजी घेण्यासाठी. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू सुद्धा दमली असेल, तू आता आराम कर. तेव्हा जानकी म्हणते की हो. तोपर्यंत इकडे ऐश्वर्या ही परत दरवाज्यात येते आणि परत कपाटाजवळ ती मागे जाते आणि परत ती कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुमित्रा ही जानकीला गुड नाईट करते आणि जानकी सुद्धा सुमित्राला गुड नाईट करते. तेव्हा ऐश्वर्याच्या लक्षात येते की सुमित्रा नक्की आत येते. तोपर्यंत ऐश्वर्या मात्र जेव्हा सुमित्रा दरवाजा उघडते तोपर्यंत ऐश्वर्या मात्र नानांच्या तेथे खाली बसलेली असते आणि नानांकडे एकटक बघत असते. जशी नानांची तिला खूप काळजी आहे अशी ती सुमित्राला दाखवते. सुमित्रा घाईने ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला उठवते. काय ग तू इथे काय करतेस? मी तुला सांगितले होते ना तू ह्या रूममध्ये यायचे नाही म्हणून. तेव्हा ऐश्वर्या नाटक करायला काही कमी नसते. म्हणते की आई अहो मी फक्त 2 मिनिट नानांना बघण्यासाठी आले, कारण नानांना बघितले नाही म्हणून माझ्या जीवाला चैन मिळेल. मला त्यांची काळजी वाटत होते आणि आई हे तुमच्यासाठी कोमट दूध घेऊन आले होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तुझा हा देखावा बास कर, आणि तुला माझी इतकीच काळजी होती तर माझी औषधं कुठे, कारण मी तुझं खरं रूप पूर्णपणे ओळखलेलं आहे, त्यामुळे हा देखावा मात्र तुम्हाला दाखवू नको. ऐश्वर्याची बोलती बंद होती. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं औषध तर मला जानकीने दिले. तेव्हा ऐश्वर्याला आता नेमकं काय उत्तर देऊ ते नाही समजत आणि ती लगेच म्हणून जाते की आई अहो तुम्ही रात्रीचे जेवण करत नाही, त्यामुळे मला असे वाटले की तुम्ही औषध सुद्धा घेत नसतील, त्यामुळे तुमच्यासाठी मी हे दूध गरम करून घेऊन आले होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की मला तुझं एकही काही ऐकून घ्यायचं नाही, तू प्लीज येथून निघ. तेव्हा सुमित्रा तिच्या हाताला धरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. ऐश्वर्या म्हणत असते की आई अहो प्लीज ऐकून घ्या. सुमित्रा ऐश्वर्याचे काही एक ऐकून घेत नाही आणि तिला रूमच्या बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. ऐश्वर्या म्हणत असते की प्लीज आई ऐकून घ्या. तेव्हा सुमित्रा नानांजवळ
येते आणि नानांना व्यवस्थित पाहते. त्यानंतर ऐश्वर्या ही दरवाजात येते. दरवाजा लावून घेतल्यानंतर ती आपल्या मोबाईलकडे बघत असते, कारण तिचे काम तर झालेले असते. तेव्हा ती जायला निघते. तोच लगेच जानकी वळून पाहते तर मागे तिला जानकी दिसते. जानकी तिच्याकडे एकटक पाहतच असते. ऐश्वर्या लगेच घाबरते. तेव्हा जानकी म्हणते की काय आईसाठी दूध घेऊन चालली होतीस का मस्का मारण्यासाठी, आणि त्यात काय टाकले तू? थोडासा द्वेष आणि थोड्याशा बॅड वाईब्स आणि थोडीशी भितुरी का? तू काही कर पण आईंचा तुझ्यावर कधीच विश्वास नाही बसणार, कारण तुझा हेतू एखाद्या वेळेस माणसाला त्याची कृती वाईट असेल तरी चालेल, पण जर हेतू वाईट असेल तर शेवट सुद्धा हा वाईटच होतो. आणि हेच बघ की तुझ्या वाईट हेतूचा शेवट कसा झाला ते. ऐश्वर्या मात्र शांत असते. ती काही उत्तर देत नाही. तेव्हा जानकी तिला ऑल द बेस्ट करून आपल्या रूम मध्ये तोऱ्यात निघून जाते. ऐश्वर्या फक्त बघत उभी असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय एक डाव जिंक आणि मला तत्वज्ञानाचे धडे देते की काय काय वाईट हेतूचा शेवट कधीही वाईटच होतो. अगं शेवट तर वाईट होणारच आहे, पण तो कुणाचा हे तुला उद्या समजेल. त्यानंतर ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि रडण्याचे नाटक तिचे सुरूच असते. तेव्हा ती सारंग समोर हे नाटक मुद्दाम करते. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या प्लीज तुम्ही रडू नका. सारंगचा जीव मात्र हा ती मात्र खालीवर होत असतो, कारण ऐश्वर्या रडलेली त्याला काही हे बघवत नाही. तो ऐश्वर्याला रडू नका असे अनेक वेळा सांगत असतो. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या रडू नका, तुमचा मेकअप खराब होईल, अहो नाक गळू तुम्हाला खूप सर्दी होईल, त्रास होईल, आणि कालपासून पोटात एकही अन्नाचा कण नाही तुमच्या. तेव्हा सारंग तिच्या मागे जे काही टिश्यू पेपर्स असतात तर ते घेऊन फिरत असतो आणि तिच्याबरोबर बोलत असतो. तेव्हा त्यातील एक एक पेपर उचलतो आणि ऐश्वर्याच्या हातात देत असतो. ऐश्वर्या आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि फेकून देत असते. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या रडू नका, थांबा मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. ऐश्वर्या म्हणते की हो हो आणा, एकदा तुम्ही मला ते ज्यूस घेऊन या आणि येताना चिमूटभर विष त्यात घाला, म्हणजे एकदाचे ते ज्यूस पिऊन मरून मोकळी होऊन जाते. तेव्हा सारंग म्हणतो की अहो असे वेड्यासारखे बोलू नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग काय करू, वेडच लागले मला, आणि परत रडण्याचे नाटक सुरू करते. अहो या घरासाठी कित्येक काही वेळेस मी प्रयत्न करत असते की या घराचे चांगले व्हावे, म्हणून मी काही ना काही करत असते, पण नेहमी माझ्यासोबत वाईटच घडते आणि आता सुद्धा माझ्यासोबत वाईटच घडले. ज्या आईंना मी माझ्या आईपेक्षा जास्त जपलं, प्रेम केलं, आणि त्याच आईंनी मला स्वतःच्या हाताने त्यांनी माझ्या कानामागे मारली हो. तेव्हा हे ऐकून सारंगला तर धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते की अहो त्याचे वळ माझ्या गालावर नाही तर माझ्या मनावर उठले, आणि हे सर्व झाले कुणामुळे तर त्या जानकीमुळे. त्यांनी माझ्याबद्दल सर्व काही आईंच्या मनात खोटं भरलं आणि माझ्या विषयी असे त्यांना भडकावून दिले. माझ्या आणि आईच्या नात्यात फूट पाडली. हे सर्व त्या जानकी वहिनीमुळेच झाले, आणि आता तर काय होणार आहे हे माहिती आहे का तुम्हाला? आणि सर्व त्या जानकी वहिनीवर विश्वास ठेवत राहणार आणि मला खोटं समजत राहणार. तेव्हा काय सारंग तुम्हाला सुद्धा तेच वाटते ना की जानकी वहिनीकडून तुम्ही बोलता? तेव्हा सारंग म्हणतो की नाही अहो ऐश्वर्या, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आईचा राग सुद्धा फार काळ टिकणार नाही, त्यामुळे मी जे काही सांगतो ते ऐश्वर्या तुम्हाला पटते की नाही तो विचार करा. आणि जानकी बहीण आईला समजावून सांगते, आईची समजूत घालते. तसेच सुद्धा तुम्ही शांतपणे एकदा आईशी बोलून बघा, नक्की आई ही तुम्हाला प्रेमाने जवळ घेईल. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा रडत असते आणि म्हणते की सारंग काय वाटते तुम्हाला की मी हे सर्व केले नसेल? अहो हे सर्व मी करून पाहिले, कारण काल मी उपाशी राहिले, पण आईंसाठी मी दूध घेऊन त्यांच्या रूम मध्ये गेले होते. तेव्हा ऐश्वर्याला आठवते आणि ती सारंगला सांगत असते की जेव्हा ती सुमित्राच्या रूम मध्ये तिच्यासाठी दूध घेऊन गेलेली असते, तर सुमित्रा तिला म्हणते की अगं ऐश्वर्या, आता या दुधामध्ये काय टाकून आणलेस, आणि तू जानकीची नक्कल करायला जाऊ नको, ते दूध परत घेऊन जा, मला नकोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई प्लीज माझं एकदा ऐकून घ्या, आई प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. सुमित्रा म्हणते की तुला कळले नाही का, मी एकदा सांगितले की तुला की रूम मधून तू बाहेर जा. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की अहो आई, जानकी बहिणींनी मला फसवले आणि मला मुद्दाम यात अडकवले. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ऐश्वर्या काय बोलतेस, जानकीनं फसवलं, मुद्दाम अडवलं आणि यात अडकवले काय? अगं माझंच काय, पण घरातील कुणाचा सुद्धा तुझ्या या बोलण्यावर विश्वास नाही बसणार, कारण अगं जानकी तशी नाही, तिची वृत्ती सुद्धा तशी नाही.
तिना तुझी आहे, त्यामुळे तू प्लॅन केलेस आणि रंगेहात पकडली गेली, त्यामुळे तू आता माझ्या खोलीत आली. पण हे दूध वगैरे मला नकोय, काही नको, मी तुला जा म्हणते. तेव्हा सुमित्राने मात्र ऐश्वर्याला हाताला धरून रूमच्या बाहेर काढलेले असतात. हे सर्व ती सारंगला सांगत असते आणि रडण्याचे पुन्हा खूप नाटक करते की अहो सारंग, आईंनी मला त्यांच्या रूम मध्ये हाकलून दिले, विष घातले मी त्यांच्या दुधात, असे त्या मला म्हटल्यात, माझ्यावर आरोप केले. सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या, काय सांगतात? ऐश्वर्या म्हणते की हो हो, जानकी बहिणींनी आईंचं ब्रेन वॉश केलंय, की आईंचं मन इतकं माझ्या विरोधी भडकलं की आता माझ्या हातचं जे काही असेल त्यात त्यांना विष असल्यासारखं वाटतं आणि खूप जोरजोराने रडायचे नाटक सुरू करते. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो प्लीज रडू नका, रडण्याने काय होणार आहे, त्यापेक्षा वेगळं काय करता येईल याचा विचार करा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, विचार तर मी केलेला आहे, मी आता असे रडत नाही बसणार आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, मी त्यापेक्षा हे घरच सोडून जाते. म्हणून लगेच आपली बॅग घेते आणि बॅगमध्ये आपले सामान भरायला लागते. तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या प्लीज असे करू नका, तुम्ही कुठेही जायचे नाही, म्हणून तो ऐश्वर्याला अडवत असतो. ऐश्वर्या म्हणते की प्लीज सारंग बाजूला व्हा, मला जाऊन द्या, मला बॅग भरायची. तेव्हा ऐश्वर्या जोरात ही ओरडते की सारंग तुम्हाला माझी शपथ आहे, बाजूला व्हा. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या अहो असे घाई गडबडीत निर्णय घेऊ नका, प्लीज माझं थोडंसं तरी ऐकून घ्या. परंतु ऐश्वर्या मात्र ही जोरात ओरडते की मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. अहो सारंग, मला तुमचं काही ऐकायचं नाही, मी तुम्हाला इतकं समजावून सांगते, मी तुमच्या समोर इतकं रडते, मला इतका त्रास होतो, जीव तोडून काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आणि तुमचं काय की शांत हो ऐश्वर्या, शांत हो. हे असं असतं का सारंग? आणि जर मी तुमच्या जागी असते, म्हणजे माझ्या नवऱ्याबरोबर कोणी वाईट वागले असते, तर मग समोरच्याला फाडून खाल्ले असते मी, आणि तुम्ही मला सांगता की शांत हो शांत हो म्हणून. आणि सारंग तर लगेच हात टेकून खाली बसतो. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा त्याला म्हणते माझ्या नवऱ्यावर जर असे माझ्यासारखे खोटे आरोप जर लावले असते, तर एक बायको म्हणून मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, त्याची बाजू ऐकून मी समोरच्याला कन्व्हिन्स केले असते. का माहिती आहे का सारंग तुम्हाला? कारण सारंग माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि जर नवरा बायकोच्या नात्यामध्ये जरी काही झाले तर तेव्हा त्यांनी एकमेकांसाठी स्टँड घ्यायचा असते, एकमेकांची बाजू घ्यायची असते. म्हणजे जसे नाना हे आईसाठी घेतात आणि ऋषिकेश दादा हे जानकी बहिणीसाठी घेतात. आणि तुम्ही बघितलेस का ऋषिकेश दादा आईंशी सुद्धा भांडलेत जानकी बहिणीसाठी, आणि याला म्हणतात की जिगर. तेव्हा ती सारंगला बरोबर आपल्या बाजूने करण्यासाठी आणि सारंग नक्की तिच्या बाजूने घरातील सर्वांना बोलेल अशी ती सारंगला सर्व काही व्यवस्थित समजावत असते आणि त्याच्या डोक्यामध्ये ते विचार घालण्याचा प्रयत्न करत असते. सारंग फक्त हे ऐकत असतो आणि शांत असतो. ऐश्वर्या म्हणते की अहो आपल्या बायकोसाठी त्यांनी आईंशी सुद्धा वाद घालायला मागे पुढे बघितलेले नाही, तुम्हाला ते सर्व जमणार आहे का? नाही ना जमणार. तुम्हाला ते सर्व करायला जमेल का? नाही ना. तुम्ही आईंना सांगतान का मी चुकीची नाही म्हणून? माझी बाजू तुम्ही त्यांच्या समोर मांडतान का? तेव्हा सारंग फक्त ऐश्वर्याकडे बघत असतो. ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग उत्तर द्या, बोला काहीतरी, की नक्की काय करतान? तेव्हा सारंग शांत असतो, काही उत्तर देत नाही. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा भडकते की शांत राहिले तर तुमचं सर्व काही होतं, आणि ठीक आहे तुमचे उत्तर तर मला नकोयच, तुमची जी काही शांतता आहे तेच माझं उत्तर आहे, जे काही समजायचे ते मी समजून घेतले, त्यामुळे आता बाद झाले. तसेही आता या घरात थांबून माझा काही उपयोग तर होणार नाही, त्यामुळे आता मी जातेच. म्हणून लगेच आपली ताणकणी बॅग घेते आणि सारंग केव्हा तिच्या बाजूने होतोय याची ती वाट बघत असते. तिच्या बॅग भरण्याचे नाटक ती सारंग समोर करायला घेते. ऐश्वर्या ही आपल्या कपाटाजवळ येते, तोच लगेच सारंग तटकनी उठतो आणि थांबा ऐश्वर्या, मी तुमची बाजू घेऊन आईंशी बोलतो असे जेव्हा म्हणतो तेव्हा ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होते आणि ती खूप खुश होते. आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि परत लगेच मागे वळून ती सारंगला म्हणते की खरंच, आणि अगदी खुश होण्याची ती पुन्हा ऍक्टिंग करते आणि परत रडण्याची ऍक्टिंग करून विचारते की अहो खरंच तुम्ही माझी बाजू घेऊन आईंशी बोलाल? तेव्हा सारंग म्हणतो की हो, का बोलणार नाही मी. ऐश्वर्याच्या हातात हात देतो की ऐश्वर्या माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आणि ऐश्वर्याच्या हातातील बॅग सुद्धा तो घेतो. ऐश्वर्या कधीही तुम्ही हे घर सोडून जायचे नाही असे ऐश्वर्याला म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या परत रडायला लागते आणि खाली बसून म्हणते की सारंग पण आई तुमचं ऐकून घेतील का हो, नाहीतर त्या सुद्धा तुम्हाला उडवून लावतील. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, असे काही होणार नाही,
जीव तोडून तुमची बाजू तिला समजावून सांगेल, हे सर्व तिला पटवून देईल, अगदी गळ्याची शपथ. आणि धावतच तो आईच्या रूमकडे निघून जातो. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होते आणि ती खूप खुश असते. त्यानंतर इकडे जानकी आणि ओवी आपल्या रूममध्ये असतात. तर ओवी ही स्टडी करत असते आणि जानकी ही तेथे काही शर्टला बटन लावत असते. तेव्हा ओवी ही व्यवस्थित वाचत नसते. तर जानकी तिला म्हणते की अगं जरा नीट शब्द तू व्यवस्थित वाच, अगं गयावया असेल. तेव्हा ओवी विचारते की अगं आई म्हणजे गयावया म्हणजे काय. तेव्हा जानकी सांगू लागते गयावया म्हणजे एखाद्याची माफी मागणं, हात जोडून विनंती करणं, रिक्वेस्ट करणे, याला गयावया असे म्हणतात. तेव्हा लगेच ओवी म्हणून जाते की म्हणजे ऐश्वर्या आंटी सारखे. तेव्हा जानकी ओवीला विचारते की म्हणजे काय. तर ओवी म्हणते की म्हणजे ऐश्वर्या ही धूर्त कोल्हा आणि आजी म्हणजे चिडलेला सिंह. तेव्हा जानकी म्हणते की ओवी अगं काय बोलतेस. तर ओवी म्हणते की नाही अगं, कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की ऐश्वर्या आंटी ही आजीकडे गयावया करत होती. आजीला ती सांगत होती की जानकीने मला फसवले म्हणून, पण आजी म्हणाली की मला काही एक ऐकायचे नाही, तू जा इथून. आणि ती जानकीला विचारते की आई अगं तू खरंच तिला फसवलेस का. तेव्हा जानकी विचारते की अगं ओवी तुला काय वाटते. ओवी म्हणते की हे माझी आई तर कधी असे करू शकत नाही, माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. जानकी म्हणते की हो ना. आणि ओवी कसे आहे की विश्वास फक्त हा 3 अक्षरांचा शब्द आहे, परंतु तो विश्वास मात्र कमवायला 3 वर्ष काय 3 जन्म सुद्धा पुरत नाही, परंतु तो गमवायला मात्र 3 सेकंद सुद्धा पुरेसे असतात. तसाच जो काही ऐश्वर्याने आजीचा विश्वास आहे ना तो गमवला. तेव्हा ओवी विचारते की पण आई तिने तुझे नाव का सांगितले, ती काल जलस होते, ती तुझ्यावर जलस आहे का. तेव्हा जानकी म्हणते की ओवी असे नाही बोलायचे. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं काय झालंय, खरं आहे ना हे. ऐश्वर्या आंटी जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून तुझ्यावर जलस आहे, सारखी ती तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असते, पाडायचा प्रयत्न करत असते आणि अशी लोक स्वतःच मात्र खड्ड्यात पडतात. तेव्हा जानकी म्हणते की ओवी अगं मी तुला काय सांगितले की मोठ्या माणसांमध्ये असे नाही बोलायचे, त्यांच्याबद्दल सुद्धा, त्यामुळे जे काही मी तुला शिकवले ते लक्षात ठेव. तेव्हा ओवी खाली मान घालते. तेव्हा जानकी ही ओवीला पुन्हा शांत मनाने समजावून सांगते की ओवी अगं बाळा तू लहान आहेस, यामध्ये नको पडू, या सर्वाचा विचार नको करूस, आई आहे ना, आई हे सर्व मॅनेज करेन. ओवी तू फक्त अभ्यासामध्ये लक्ष दे, खूप अभ्यास कर आणि खूप मोठी हो. चल आता सांग की कोल्ह्याने सिंहाकडे गयावया केली, मग पुढे काय. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं मला भूक लागली. तेव्हा जानकी ऐकून घेत नाही, विचारते की अगं पुढे सिंह काय म्हणाला. तेव्हा ओवी उठते की आई अगं कोल्हा नाही म्हणत की मला भूक लागली म्हणून, मला भूक लागली, मी तुला सांगते की आई खरंच मला भूक लागली. तेव्हा जानकी म्हणते की अगं तू सुद्धा थांब, मी तुला काहीतरी खायला घेऊन येते आणि येथे सुई ठेवलेली आहे, जरा लक्ष ठेव. म्हणून जानकी उठते आणि ओवीला काहीतरी खायला आणण्यासाठी ती किचन मध्ये येते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र इकडे तिकडे खिडकीतून डोकावून बघत असते कोणी आहे की नाही, आणि ती लगेच सयाजी काकांना फोन करते. तेव्हा सयाजी काकांना सर्व काही सांगते. तर सयाजी काका म्हणतात की वाव खरंच पुरी वा वा, अगं मला जेवढा आनंद झाला होता तेवढ्या त्यापेक्षा अधिक मला तुझी आज ही कामगिरी बघून झाला. कारण ऐश्वर्याने सयाजी काकांना नानांच्या मृत्यूपत्राचे जे फोटो डॉक्युमेंट्सचे आहे ते सर्व पाठवलेले असतात. सयाजीराव अगदी खुश होऊन म्हणतो की खरंच तू खूप मोठे धाडस दाखवले त्या मृत्यूपत्राचे फोटो पाठवून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा प्लीज ऐकून घ्या, मी तुम्हाला जे फोटो पाठवले आहे त्या फोटोने आपल्याला भडका उडवायचा. तेव्हा सयाजी काका म्हणतात की तू काही काळजी करू नकोस, ते सर्व माझ्यावर सोडून दे. आणि काय ग त्या जानकीने तुझ्या मुस्कटात असा लावली होती ना, मग आता बघ म्हणा तिला की असा छान आपण चपराक देऊया. ऐश्वर्या म्हणते की हो ते तर द्यायचेच आहे आणि मी ते देणारच आहे, पण त्या अगोदर ऐकून घ्या की नानांचे जे वकील आहेत मिस्टर शहाणे त्यांना सुद्धा आपण आपल्या बाजूने करून घ्यायचे, ही गोष्ट लक्षात राहीना. तेव्हा सयाजी काका म्हणतात की हो तू काही काळजी करू नको, मी सर्व काही व्यवस्थित करतो. ती आपल्या मनाप्रमाणे जे काही मृत्यूपत्र आहे त्याच्याकडून लिहून घेतो आणि त्याला आपल्या बाजूने सुद्धा वळून घेतो. अगं तू फक्त निवांत राहा, काही काळजी करू नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओके आणि फोन ठेवते. ऐश्वर्या अगदी खुश होते. त्यानंतर सयाजीरावांचे जे काही माणसं असतात तर रिक्षामधून जे काही मिस्टर शहाणे वकील असतात तर त्याला पकडून घेऊन येतात आणि सयाजीच्या पायाखाली त्याला लोटतात. तेव्हा तो वकील सयाजीरावांपुढे हात जोडतो. तेव्हा सयाजीराव मुद्दाम
आपल्याच माणसावर रागवतो आणि म्हणतो की काही अक्कल वगैरे आहे की नाही, पाहुण्यांशी असं वागतात का, आणि शहाणे वकील असतात त्यांना उठून उभे करतात. तेव्हा शहाणे वकील समोर खुर्चीवर बसतात. तर सयाजीराव म्हणतो की अहो, तुम्ही तर आमची आबरू वाचवायला आलात, मग तुमच्या कपड्यावर असे डाग आम्हाला कसे सहन होतील. तेव्हा ते शहाणे वकील म्हणतात, मी अगोदरच तुम्हाला सांगितले की आम्ही रणदिवे कुटुंबाला नाही फसू शकत. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अहो, तुम्ही फोनवर नाही समजून घेतले, म्हणूनच समजावण्यासाठी मी तुम्हाला येथे आणून घेतले, आणि इथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही नाही म्हटलात तर तुम्हाला तुमच्या कोर्टाच्या वरच्या गच्चीवरून फेकून द्यावे लागेल. मग तुमची केस कोण लढणार ते सांगा. तेव्हा हे बघा शहाणे वकील, तेव्हा वकील मात्र खूप घाबरलेले असतात. तुम्ही शहाणे आहात ना, मग का असे वेड्यासारखे वागतात. हे पैसे घ्या आणि मी जे काही सांगतो अगदी तसे करा, आणि मी जसे सांगतो तसेच नानाचे मृत्यूपत्र मला तयार करून द्या. तेव्हा वकील म्हणतात की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मी नानासाहेबांना नाही फसू शकत, त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. मी जर असे केले तर मला नरकात सुद्धा जागा नाही मिळणार. तेव्हा सयाजीराव म्हणतो की मग डायरेक्ट मी तुम्हाला स्वर्गातच पाठवतो. तेव्हा सयाजीराव लगेच आपला जो पिस्तूल असतो तो घेतो आणि तो वकिलांवर रोखत म्हणतो की बोला, आता काय करता, स्वतःशी गद्दारी की आमच्याशी फितुरी, नाहीतर तुमचा निकाल मात्र मी आता येथेच लावतो, आणि मग तुमची केस तुम्हीच लढा वरून, आणि तुमच्या पाठोपाठ त्या नाण्याला सुद्धा मी पाठवतो. आणि तेव्हा वकील साहेब खूपच घाबरतात, आणि त्याच वेळेस त्यांच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि वकील साहेबांच्या घरचा फोन असतो. तेव्हा सयाजी म्हणतो की घरचा फोन आहे, काय सांगू, बाई जात बरी की मरेपर्यंत फास, आणि जोरजोराने हसायला सुरुवात करतो. वकील शहाणे तर खूपच घाबरतात. नेमकं आता काय करू हे त्यांना काही सुचत नाही, कारण त्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न असतो. तेव्हा सयाजीराव पुन्हा त्याच्यावर पिस्तूल रोखतो आणि जे काही मी सांगेल तेच या मृत्यूपत्रात लिहायचे असे धमकावतो. त्यानंतर इकडे जो ऐश्वर्याने सदाभाऊला आणलेला असतो तो मात्र मस्त हॉलमध्ये मोबाईल बघत मोठ्याने हसत असतो. तेवढ्यात जानकी येते. जानकी म्हणते की काय, अहो सदाभाऊ तुम्ही इथे काय करतात. तेव्हा सदाभाऊ म्हणतात की अहो, मी इथे मोबाईल बघतो. तेव्हा जानकी म्हणते की हो, ते मला दिसते, पण येथे तुम्हाला नानांची काळजी घेण्यासाठी बोलावलेले आहे, आणि इथे बसून तुम्ही असे टाइमपास का करतात. तेव्हा लगेच सदाभाऊ उठतो आणि सॉरी असे म्हणून मी जरा ब्रेक घेतला होता आणि इथे टाइमपास करत नव्हतो. हे बघा, मोबाईलमध्ये इतक्या छान मी रील्स बघत होतो, आणि हे बघा रील्सवाले काय बोलतात की जाणून घ्या अपशकुन होणार आहे, आणि त्याचे 3 लक्षण म्हणजे दारातील तुळस ही सुकू नये, आणि 2 घरातील काच फुटणे, आणि 3 आणि हातातून दुधाचा ग्लास फुटणे, आणि यातील काही जरी झाले तर नशिबाचा एकदम विस्फोट होतो असे म्हणतात. तेव्हा जानकी म्हणते की अहो सदाभाऊ. तर सदाभाऊ म्हणतो की सॉरी, आणि हसत तो नानाच्या रूम मध्ये निघून जातो. तेव्हा हा बघे ते संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही सुमित्राला म्हणत असते की आई, अहो तुमची दिशाभूल केली जाते, म्हणजे माझ्या विरोधी तुमच्या मनामध्ये विष भरून जानकी वहिनी त्यांचे स्थान बळकट करतायत. सुमित्रा विचारते, जानकी असे कशाला करेल, जानकी कधीही चुकत नाही, त्यामुळे प्रश्न फक्त हा तुझा आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, मी तुम्हाला शब्द देते की हा ऐश्वर्या सारंग रणदिवेचा शब्द आहे की मी जानकी वाहिनीचा खरा चेहरा लवकरात लवकर तुमच्या समोर घेऊनच येईल. तेव्हा मात्र सुमित्रा ऐश्वर्याकडे बघत असते. त्यानंतर इकडे किचनमध्ये असताना जानकीच्या हातामध्ये दुधाचा ग्लास असतो, आणि त्याच वेळेस ओवी धावत येते आणि जानकीला धक्का देते. तेव्हा जानकीच्या हातातील जो दुधाचा ग्लास असतो तो खाली पडतो आणि तो फुटला जातो. तेव्हा मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो, आणि तिला सदाभाऊंचे बोलणे आठवते की काही अपशकुन तर होणार नाही ना, असे तिच्या मनात विचार येतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की